आहोत हत्तींच्या हॉस्पिटलमध्ये। होय, हे हत्तींचं हॉस्पिटल आहे आणि हा हत्ती रुग्णाचा बेड आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। हा हत्ती आजारी आहे आणि त्याच्यावर लेझर ट्रीटमेंट सुरू आहे। कशा पद्धतीने ही लेझर ट्रीटमेंट सुरू आहे आपण बघतोय। वेगवेगळ्या पद्धतीची उपचार पद्धती आहे, ॲक्युपंक्चर उपचार पद्धती आहे, लेझर ट्रीटमेंट आहे। डॉक्टर उत्कर्ष पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। उत्कर्षची लेझर ट्रीटमेंट होते आणि या हत्तीला इथे काही जखमा झालेल्या मी बघते आहे। अगदी स्पष्टपणे या जखमा दिसत आहेत त्वचेवरच्या, ज्याच्यावर लेझर उपचार सुरू आहेत। नेमक्या कशाच्या जखमा आहेत या? ही जी हत्ती आहे हिला आम्ही रेस्क्यू केलेलं। हिला जो तुम्ही जखम बघतात किंवा जी जखम बघताय, जो तुम्हाला पांढरा पॅच तेवढा दिसतोय तिच्या त्वचेवरती, तो नॉर्मल नॅचरल कलर नाही आहे। ती तेवढी मोठी जखम होती तिची आणि ही जखम जी झालेली आहे ही तिला चटका लागलेला आहे, म्हणजे किंवा आपण म्हणूयात ही जळालेली आहे, तिची त्वचा जळालेली आहे। सो एका दुर्घटनेत ही जळाली आणि त्याच्यानंतर ही आमच्याकडे आली। त्या दिवसापासून हिच्यावरती उपचार चालू आहे। ही लेझर थेरपी पर्टिक्युलरली आपण हिच्यासाठी वापरतोय की तिची जी जखम आहे ही लवकर भरून निघावी, कारण की जसं माणसांमध्ये ॲक्युपंक्चरसाठी एक विशिष्ट पद्धतीने एक सेट ऑफ इलेक्ट्रोड्स आणि हे वापरले जातात, तसं हत्तीसाठी सुद्धा हे वापरलं सेम इक्विपमेंट आणि टेक्निक वापरली जाते। ही आहे वनताराची ॲनिमल ॲम्ब्युलन्स। ही तीच ॲम्ब्युलन्स आहे ज्या ॲम्ब्युलन्समधून नांदणी गावातून माधुरीला वनतारामध्ये आणण्यात आलं। याच ॲम्ब्युलन्सची नेमकी परिस्थिती कशी आहे, ही ॲम्ब्युलन्स नेमकी कशी आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। या ॲम्ब्युलन्सची वैशिष्ट्य काय आहेत जेव्हा तुम्ही तिला प्रवास करून इथपर्यंत आणलात? तर ह्या ॲम्ब्युलन्स तुम्ही जर बघितलं तर अशा प्रकारच्या आमच्याकडे 75 ॲम्ब्युलन्स आहे, ज्या स्पेशली एलिफंटसाठी आम्ही कस्टमाइज केलेले आहे, ज्याद्वारे तुम्ही आता बघू शकता स्पेशली रबर पॅडेड अशा ह्या ॲम्ब्युलन्स आहे। त्याच्या फ्लोअर पण रबर पॅडेड आहे आणि साईडला पण रबर पॅडिंग्स आम्ही लावलेले आहे आणि वरती जर तुम्ही बघितलं स्पेशल प्रकारचे फॉगर्स आम्ही इकडे लावलेले आहे, जे की टेम्परेचर कंट्रोलसाठी आम्ही इथे यूज करतो। 48 तासांचा प्रवास करून माधुरी याच ॲम्ब्युलन्समधून नांदणी गावातून वनतारामध्ये आली होती। शक्यता आहे भविष्यामध्ये कदाचित याच ॲम्ब्युलन्समधून नांदणीमध्ये तिची पाठवणीसुद्धा होऊ शकते।